तर आज मुलांच्या टिफिनसाठी बनवत होते त्यांच्या आवडीची पनीरची भाजी, ग्रेव्हीची भाजी असेल तर मुलं आवडीने भाजी चपाती खाऊन येतात, म्हणून आम्ही त्यांना जे आवडतं ते देण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज पनीरची भाजी बनवतोय आणि हे पनीर घरी बनवलेलंच आहे। तर सगळ्यात आधी इथे कांदा बारीक कापून घेतला, त्याच्यामध्ये तमालपत्री आणि स्टारफूल टाकलं तेलामध्ये, मग कांदा टाकला, छान भाजतोय तोपर्यंत इकडे टोमॅटोची प्युरी बनवून घेतली, ते देखील बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं। मग एका मिक्सरच्या जारमध्ये मी मगजबी आणि दुधावरची साय टाकून घेतली, ते देखील वाटण करून घेतलं। मग दुधामध्ये पनीर टिक्का मसाला जो भेटतो तो घ्यायचा आणि मिक्स करून याच्यामध्येच ॲड करायचा। त्यानंतर आपला घाटी मसाला, हळदी पावडर ही सर्व जिन्नस मिक्स करायची आणि 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं। मग पनीर देखील ॲड करायचं आणि वरतून कसुरी मेथी टाकायला विसरायचं नाही। तर मस्त मी भाजी बनवून घेतली, चपात्या देखील बनवून घेतल्या, मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली होती। आणि नीलला स्मॉल ब्रेकला जिरा राईस आणि पनीरची भाजी हवी होती, ती त्याला पॅक केली स्मॉल ब्रेकला आणि मोठ्या ब्रेकसाठी भाजी चपाती दिली। त्यानंतर आमच्यासाठी बऱ्याच दिवसानंतर मॅगी बनवलेली होती। तर आज आम्ही निघालेलो होतो ह्यांच्या आत्यांकडे, बरेच दिवस झालं गेलो नव्हतो, म्हणजेच आम्ही पुण्यावरून जसं आलो आहे तसं गेलो नव्हतो आणि त्यांचं म्हणणं होतं येत नाही तुम्ही आमच्याकडे। मग नवरोबांनात बोलवून थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो जायला। तर आईने मला ही व्हायरल वर्ल्ड फेमस झालेली साडी घेतलेली आहे आणि खूप सुंदर दिसत होती, सगळे कॉम्प्लिमेंट करत होते आणि रेड कलर मला देखील प्रचंड आवडलेला होता हा। तर आपली लहानपणीची आठवण हे गुलाबजाम गाडीमध्ये आम्ही जाताना खायला घेतले। त्यानंतर तिथे पोहोचलो आणि मी मॅडमने 2 ग्लास सरबत पिला, तिला सरबत प्रचंड आवडतो। त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि आत्यांनी बनवलेला होता मस्त असा गाजराचा हलवा, तो देखील सगळ्यांनी पोट भरलेला असताना जबरदस्ती खाल्ला आणि खरंच खूप जास्त टेस्टी झालेला होता। त्यानंतर आत्या घेऊन गेल्या त्यांचं शेत दाखवायला, शेतामध्ये हे झाड आहे लिंबाचं, प्रचंड लिंबू लागलेत आणि लिंबू झाडावरतीच पिकलेले होते, बघू शकता खूप सारे लिंबू आम्ही गोळा करून घेतले। त्यानंतर आलो मनीषा ताईंकडे, त्यांनी देखील आम्हाला हळदी कुंकू वगैरे लावलं, ओटी भरली आणि सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटेला। तर आम्ही निघालेलो तो ताईंच्या माहेरी देखील जवळजवळच आहेत दोन्ही देखील। तर यांनी भरपूर साऱ्या भाज्या वगैरे दिलेल्या होत्या, गाडी तर आमची पॅकच झालेली। त्यानंतर ताईंच्या बहिणीकडे गेलो, तिथे हा झोका दिसला आणि मी लगेच झोक्यामध्ये चढून बसली, तिला खूप छान वाटत होतं आणि तिच्या लग्नातले आम्ही फोटोज वगैरे बघितले आणि आपली बच्ची कंपनी बघा किती छोटी आहे याच्यामध्ये। व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये।